श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी विचार स्वामी संदेश ऐकणार आहोत. स्वामी संदेश ऐकण्याचा उद्देश एवढाच की हरलेल्या मनाला पुन्हा चालना मिळण्यासाठी स्वामी संदेश ऐकायचा असतो. न जाणो स्वामी संदेश ऐकल्यामुळे तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा चालना मिळेल, त्यासाठी स्वामी संदेश ऐकायचा असतो. जगणे छानच असते. आपण जगत असताना, जीवन जगत असताना आपले जगणे छानच असते, पण ते आपल्या स्वतःच्या म्हणण्यावर, स्वतःच्या वागण्यावर, चालण्यावर, बोलण्यावर अवलंबून असते. चांगलेपणा आणि खरेपणा शोधून इतरांकडे सापडणार नसतो, तो स्वतःकडेच असतो. स्वतः निर्माण करायचा असतो, तो आधी आपल्या स्वतःच्या अंगी असावा लागतो. मानव नेहमी इतरांचे दोषच पाहत असतो, गुण बघत नाही. आपल्या इतरांना समजून घेण्याच्या व दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्याचबरोबर आपण ज्या अपेक्षा इतरांकडून करतो त्या आधी आपण पूर्ण करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. इतरांनी सदैव खरे बोलावे ही अपेक्षा करताना आपण किती खरे वागतो हे देखील पाहायला हवे. ज्यावेळी आपण आपल्या सकारात्मक बदल करून त्यावेळी आपल्याला आजूबाजूचे सर्व काही योग्य दिसते. जगणे सुसह्य करण्याचा हा सुद्धा प्रयत्न करून पाहायला हवं. आपण जर नेगेटिव्ह विचार करत असाल तर आपल्याला सगळी सृष्टी नेगेटिव्ह दिसते, आणि आपण जर पॉझिटिव्ह विचार करत असलो तर आपल्याला सगळी सृष्टी पॉझिटिव्ह दिसायला लागते. आपल्या डोक्यामध्ये सुद्धा चांगलेच विचार यायला लागतात. आपण रोज काही ना काही, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत असतो. एखाद्या गोष्टीचा विचार करणे चांगले, परंतु अतिविचार करणे चांगले नाही. आपले काम, अभ्यास, मुलांचे भवितव्य, कुटुंबाची जबाबदारी व काळजी, आरोग्य इत्यादी अनेक विषयावर व्यक्ती विचार करत असतात, पण एकाच गोष्टीचा सतत विचार करणे, विनाकारण चिंता करणे हे मात्र योग्य नाही. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर पडत असतो. त्यामुळे तिच्या कामात देखील चुका घडत असतात. अतिविचाराने मेंदूची सारासर विवेक शक्ती हरवते व निर्णय क्षमता नष्ट होत असते. म्हणून आपण अतिविचार कधीही करायचा नाही. अतिघाई संकटात नाही, ही सुद्धा म्हण आहे. म्हणून आपण विचार करायचा, पण कामापुरता विचार करायचा. उगीच भलतं दुसरीकडे काहीही विचार करून कुटुंबात विस्कळीतपणा आणायचा नाही. स्वतःच्या मानसिकतेमध्ये सुद्धा तसं कधीही करायचं नाही. कामास काम आपण हिशोब ठेवला पाहिजे. आपलं काम, आपली नोकरी, आपलं सगळं काही आपलं व्यवस्थितच केलं पाहिजे. चुकीचे निर्णय घेतल्यामुळे भरून न येणारे नुकसानही होत असते. अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे आपल्या मनाला मनोरंजन गोष्टी, छंद, भटकंती, वाचन, खेळ तसेच इतर कलात्मक गोष्टीमध्ये सुद्धा आपण रमवायला हवे. उगीचच रिकाम्या बाता हाणणे, रिकाम्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणे यापासून महिलांनी तर दूरच राहायला हवं. अतिविचाराचा जीवनात संचारच आपण होऊ द्यायचा नाही. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही मोठी मोठी पुस्तके वाचा, मोठे मोठे ग्रंथ वाचा, मोठं काहीतरी करा, तसं नाही. मोठं होणं म्हणजे केवळ शरीराने किंवा मनाने मोठं होणं नाही, तर मनाने देखील तुम्ही मोठं व्हायला हवं. आणि ते आपल्याला कुठल्याही शाळेत शिकायला मिळत नाही, तर जीवनात आपल्याला अनेक बरे वाईट अनुभव येत असतात. हे अनुभवच आपल्याला शिकवतात व मोठे करत असतात. आणि चांगले वाईट कसे संस्कार आपण आपल्या लेकरावर कसे करायला हवे या अनुभवातूनच आपल्याला शिकायला मिळत असतं, आणि यातूनच आपण बरंच काही शिकत असतो. फक्त आपल्याला मात्र तिथे स्वयंअध्ययन करावे लागते. जीवनाच्या वाटेवर आपल्याला अनेक व्यक्ती खूप सारे अनुभव देत असतात. बऱ्याचदा चांगले व वाईट अनुभव येत असतात. अशावेळी विसंवादापेक्षा संवाद साधताना कोणते शब्द टाळावेत हे समजले पाहिजे. आपला अहंकार सोडून जुळून घ्यायला शिकावे लागते. मनातील द्वेष, लहान मोठेपणा सोडून आपल्यालाही काही चुका स्वीकाराव्या लागतात. हे सर्व करणे म्हणजे आपण इतरांपेक्षा लहान होणे किंवा माघार घेणे नव्हे, तर यालाच मोठे होणे असे म्हणता येईल. आपण जीवन जगत असताना रोजच्या धावपळीत अनेक क्षण असे येतात की आपल्याला कळत नकळत सुखाचा शिडकावा मारल्यासारखे निघून जातात, परंतु आपल्याला ते कळतही नाहीत. मात्र काही क्षण दुःखाचे असे येतात की त्याच्या आठवणी आयुष्यभर पुसायच्या ठरवल्या तरीसुद्धा त्या पुसल्या जात नाहीत. माणसाने आयुष्य जगायला शिकले पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. दुःखातही सुखाचे क्षण वेचता आले पाहिजे. दुःखातही सुखाचे क्षण आपल्याला नकळतपणे विसरता आलं पाहिजे. पारिजातकाच्या झाडाखाली रोज सकाळी दिसणारा बारीक नाजूक फुलांचा सडा जसा मनाला बेभान करून
आपल्याला सुगंध देत असतो, कोणते फूल उंजळीत घ्यावे हे जसं आपल्याला क्षणभर का होईना संभ्रमित करत असतं, अगदी तसंच रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा, प्रत्येक क्षणाचा ओंजळीत सामावत असताना आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. फार लहान लहान गोष्टीत कधी कधी मोठे आनंद, सुखाचे क्षण लपलेले असतात. ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. मनावर नकारात्मकतेचा पडदा पडलेला असला तरी आपल्याला काहीही सापडत नसतं, पण कुणीतरी तिकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे. जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने का होईना, अरेच्या असं का होत आहे, असा आपण विचार करायला हवा. आपल्याला वाटणाऱ्या काही गोष्टी आपण खूप त्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. त्या विश्वसनीय क्षणाची चाहूल तरी नक्कीच आली पाहिजे. आपल्याला ती चाहूल झाली पाहिजे आणि मग ओसाड झालेल्या मनावर, उजाड होऊन पाहणाऱ्या मानसिकतेच्या भुईवर पावसाच्या 4 थेंबांचा शिडकावा जसा पडावा, तसे झाल्यास येणारा मंद सुवास किंवा तो गंध दरवळायला लागला, मन बेबुंद होऊ लागते, मग आपोआपच प्रसन्न व्हायला लागतं. असा आपणही विचार करायला हवा. आपल्या जीवनामध्ये येणारे दुःख आपण विसरून सुखाचा आनंद कसा घेता येईल हे आपण विचार करायला हवे. पुन्हा जीवनात चमक कशा प्रकारे येईल, आपल्या जीवनात पुन्हा बहर कसे येईल हे आपण तपासायला हवं. हे सगळं काही आपल्या मनावरच आहे. आपण आपला रस्ता स्वच्छ ठेवला पाहिजे. अगदी असंच व्हायला हवे ना, हेच तुमच्या सगळ्यांना हवं असताना तर मग तुम्ही का बरं घाबरता आहात? तुमच्या येणाऱ्या संकटांना तुम्हाला सामोरे जायचे आहे. सुखी आयुष्याचे सार्थक आहे ना, तर मग तुम्ही का बरं दुखी आहात? आनंदाचे ढोई आनंद तरंग गात आनंदी होऊया आणि एकमेकाच्या सुखी क्षणाचे साथीदार होऊया. एकमेकांना दुःख शेअर करून पहा. तुम्हाला नक्कीच या सगळ्यांमधून आनंद नक्कीच मिळेल. तुम्हाला एखादा क्षण जर सुखीचा आला असेल किंवा दुःखीचा आला असेल, तर तुम्ही दोन्ही क्षण कसे घालवाल हे तुमच्या स्वतःवर अवलंबून असते. त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद तर शोधाच, पण दुःख जे आलं आहे त्या दुःखाला, त्या संकटांना कसं सामोरं जायचं आहे हे उत्तरही तुमच्याकडेच आहे. ते तुम्ही स्वतःला विचारून पहा. तुम्हाला ते उत्तर नक्कीच मिळेल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.